उद्धव ठाकरेंच्या संसदीय पक्षाकडून फुटीर खासदारांना पत्र, तर घटनेच्या कलम 10 अंतर्गत कुठलाही पक्षात विलीन होता येणार नसल्याचा पत्रात दावा. माध्यमांमधून विलीनीकरण झालेलं समजल्याचंही पत्रात नमूद. उद्धव ठाकरेंनी बुधवारी नाशिकमधल्या 15 नगरसेवकांना मातोश्रीवर बोलावलं. नगरसेवकांची भूमिका आणि नाशिक पालिकेतील राजकीय समीकरणांवर होणार चर्चा. ऑपरेशन टायगरच्या चर्चेच्या पार्श्वभूमीवर ठाकरेंच्या हालचाली. शरद पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये एनडीएमध्ये जाण्यासंदर्भात खलबत. जयंत पाटील यांच्या नेतृत्वाखाली बैठक झाल्याची माहिती. 9 आमदार एनडीए सोबत जायला तयार. आमदार रोहित पवार मात्र विरोधात. सुनेत्रा पवार यांच्या अध्यक्ष निवडीला पक्षातूनच विरोध होत असल्याची माहिती. तत्कालीन राष्ट्रीय सचिव सच्चिदानंद सिंह यांनी बजावली नोटीस. अध्यक्षपदाची निवडणूक पुन्हा घेण्याची सिंह यांची मागणी. सुनेत्रा पवारांची राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड ही नियमांप्रमाणे सच्चिदानंद सिंह यांच्या नोटिशीला कायदेशीर उत्तर देणार. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंची माहिती. रामरक्षा आंदोलनावरून मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंवर निशाणा. रामरक्षा येत असेल तर मी त्यांच्यासोबत रामरक्षा म्हणायला तयार. फडणवीस यांचा टोला. तर रामरक्षा आठवली हे उशिरा सुचलेलं शहाणपण. शिंदेंकडून सुद्धा ठाकरेंवर खरमरीत टीका. बीडमध्ये धनंजय मुंडे यांचे भावी कॅबिनेट मंत्री म्हणून बॅनर्स झळकले. मुंडेंच्या वाढदिवसानिमित्त लावलेले बॅनर्सवर भावी कॅबिनेट मंत्री असा उल्लेख. बॅनर्समुळे राजकीय वर्तुळात चर्चा. केवळ 8,000 रुपयांमध्ये फुटलेला टीईटीचा पेपर. आग्र्याच्या छापखान्यातून 8,000त बाहेर पडलेला टीईटीचा पेपर भिवंडीत पोहोचेपर्यंत झाला 1.5 कोटी रुपयांचा. बिहारच्या मास्टरमाइंडनं विणलं होतं देशात जाळं. दोन आठवडे उलटून गेले तरी सुद्धा टीईटी परीक्षेच्या तारखेचा काहीच पत्ता नाही. पेपर फुटीवरून राहुल गांधी यांची टीका. तर सरकारनं योग्य कारवाई केली आहे. राहुल गांधींनी आधी स्वतःच्या पक्षाकडे बघावं. मुख्यमंत्र्यांचं उत्तर. विश्वगुरू म्हणणं हा मूर्खपणा थांबवा. ज्येष्ठ गायिका अनुराधा पौडवाल यांची सरकारवर टीका. बंद पडलेल्या शाळा आणि राम मंदिर देणगी चोरी घोटाळ्याप्रकरणी पौडवाल यांची तीव्र नाराजी. राम मंदिरातील देणगी चोरी प्रकरणाच्या तपासामध्ये मोठी माहिती आली समोर. पोलिसांच्या सुरक्षा सल्ल्याकडे चंपत राय आणि अनिल मिश्रा यांनी केलं होतं दुर्लक्ष. AI कॅमेरे बसवण्यासह संवेदनशील ठिकाणी पोलिसांचा बंदोबस्ताचीही होती शिफारस. थ्री इडियट्स फेम चतुरचा सोनम वांगचुक यांना जाहीर पाठिंबा. रिअल लाईफ फुनसुक वांगडूला मरू देणार नाही. इंस्टाग्रामवरून देशवासियांना केलं भावनिक आवाहन. आमिर खान सोनम वांगचुक यांना पाठिंबा देणार का? नेटकर यांचाही सवाल. चेंबूर स्कूल बस दुर्घटनेत कंत्राटदार दोषी आढळला. पालिका अधिकाऱ्यांना दिलासा. तर दुर्घटनेप्रकरणी कंत्राटदाराला 5 लाख रुपयांचा आणि सल्लागाराला 2 लाख रुपयांचा दंड. आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर पंढरपूरमध्ये 15 ते 29 जुलैपर्यंत मांस विक्रीची दुकानं राहणार बंद. पालकमंत्री जयकुमार गोरे यांचा निर्णय. वारकऱ्यांच्या श्रद्धेच्या सन्मानासाठी शासनाचा निर्णय.
कासारवाडी वृक्षतोड आणि वनक्षेत्रामध्ये उत्खनन केल्याप्रकरणी चौकशीसाठी 4 सदस्यांची समिती झाली स्थापन. पुढारी न्यूजच्या बातमीचा दणका. 10 दिवसांमध्ये अहवाल सादर करण्याचे मुख्य वनरक्षकांचे आदेश. उल्हासनगरमध्ये हिट अँड रनची घटना. मुलाला स्टेशनवर सोडायला निघालेल्या वडिलांचा वाटेत दुर्दैवी अपघाती मृत्यू. भाजप पदाधिकारी प्रकाश मुथांचा मुलगा अविनाश मुथा व्यक्तीला चिरडून पळून गेला.